दरानेत सरपंच पदासाठी रंगली टक्कर। रामी व साळवे येथे सदस्यांची दमदार निवड। शिंदखेडा तालुक्यात पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर। दरानेत सरपंच पदावर चुरशीची लढत। शिंदखेडा तालुक्यातील दराणे, रामी आणि साळवे या गावांतील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे निकाल आज दिनांक 29 एप्रिलला जाहीर करण्यात आले। दिनांक 28 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली, तर मतमोजणी शिंदखेडा येथील तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत पार पडली। दराणे गावातील सरपंच पदासाठी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली। या निवडणुकीत भिल भुऱ्या वेडू यांना 479 मते मिळाली, तर कोडी बारूक पांडू यांना 401 मते मिळाली। या चुरशीच्या लढतीत कोडी बारूक पांडू यांनी विजय मिळवत सरपंच पदावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले। या विजयानंतर गावात मोठा जल्लोष करण्यात आला। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली हा विजय मिळाल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय। यावेळी महेंद्र पाटील सोनू फौजी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की गेल्या 80 वर्षांनंतर आदिवासी समाजाला योग्य न्याय आज मिळाला। दराणे येथील निकालानंतर जल्लोष करण्यात आला। यावेळी महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी, विश्वास पवार, भट्टू फौजी, महेंद्र राजपूत, रामकृष्ण पवार, भाऊसाहेब पवार, विकास पवार, सुरेश अप्पा, बाजीराव पवार, ईश्वर धनगर, गोंडू पवार, बाबूलाल पवार, बाळू पवार, मधु पवार, दीपक गिरासे, करण गिरासे व रवींद्र धनगर तसेच भाजपचे पदाधिकारी व दराणे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। त्याचप्रमाणे रामी गावातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत ललिता मनोहर माडी यांनी 371 मते मिळवत वैशाली ईश्वर माडी यांचा 1019 मतांनी पराभव करून विजय मिळवला। तसेच साळवे गावातील प्रभाग 2 मध्ये रुपाली कैलास बोरसे यांनी 416 मते मिळवत कमलाबाई पोलाद बोरसे यांच्यावर दणदणीत विजय मिळवला। या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रशासनाकडून पारदर्शकता राखण्यात आली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिंदखेडा पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता। पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ढोके, पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख सुरक्षा व्यवस्था राखली। या निकालामुळे स्थानिक राजकीय वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विजयी उमेदवारांकडून विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे सर, JBTV न्यूज, शिंदखेडा। दराणे पोटनिवडणूक मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बोरादादा भिल यांच्या 79 मतदानांनी विजय झाला आहे। जो काही विजय असेल तो आज आपले माननीय मंत्री महोदय जयकुमार भाऊ रावल यांच्या आशीर्वादाने व सत्याची न्याय या ठिकाणी त्यांनी देण्यात आली आहे। म्हणून भिल समाजाला शिंदखेडा तालुक्यामध्ये जयकुमार भाऊ रावल यांनी 80 वर्षांनी दराणे गावामध्ये न्याय मिळाला आहे। म्हणून आपण सर्वांनी या मतदानामध्ये जो सहभाग घेतला त्याबद्दल माननीय जयकुमार मंत्री भाऊ यांच्या आशीर्वादाने व तमाम जनतेच्या साथीने बोरादादा भिल यांचा विजय झाला आहे।